नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी. ज्योतिष आणि आयुर्वेद या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती रोज पहा तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा रोजचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. एक महत्त्वाची सूचना: हाताने लिहिलेली संपूर्ण जन्मकुंडली मिळेल. दोष आणि उपायसहित व्हॉट्सॲपवर किंवा घरपोच मिळेल. सोबत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तारीख 3 ऑगस्ट 2024. तिथी चतुर्दशी. वार शनिवार. नक्षत्र पुनर्वसू. योग वज्र. करण शकुन आणि चतुष्पाद. आजची चंद्र राशी आहे कर्क राशी. आजचा राहुकाळ सकाळी 9:26 सकाळी 11:04 राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य तुम्हाला लाभेल. त्याचबरोबर सुखद प्रवासाचा आनंद आणि रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. मित्रांनो, एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमचे विचार आणि अतिउत्साह याला आवर घालावा लागेल. आजचा दिवस आनंददायी राहील. कामामध्ये तुम्ही स्वतः आघाडीवर राहाल आणि पूर्व योजनेनुसार कार्य पूर्ण कराल. अपूर्ण कामं यशस्वीरित्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुम्हाला अपेक्षित सहकार्य करतील. स्त्रियांना माहेरकडून एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज संतती आणि वैवाहिक जोडीदार यांच्या प्रकृतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. वादविवाद, चर्चा यामध्ये खोलात जाऊ नका, कारण त्यामुळे तुमचा आत्मसन्मान दुखावला जाण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींमुळे खर्च आज होईल, त्यामुळे सावध राहा. आरोग्याच्या बाबतीत सांभाळून राहावे लागेल. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी आज तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आज कुटुंबियांशी वादविवाद झाल्याने मन दुःखी होण्याची शक्यता आहे. आज तुमचं शरीर आणि मन प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न करा. शेजारी पाजारी आणि भावंडांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. मनात ठरवलेली कामं आज पूर्ण होतील. कदाचित जवळचा प्रवास घडेल आणि प्रगतीच्या संधी तुम्हाला चालून येतील. आज तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. कदाचित मानसिकतेमध्ये द्विधा मनस्थिती राहील. नकारात्मक विचार तुमच्या मनाची बेचैनी वाढवतील. आज तुम्हाला कुटुंबियांशी झालेले गैरसमज किंवा मतभेद दूर करावेच लागतील. अभ्यासात लक्ष लागणार नाही. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9. वृषभ राशी. मित्रांनो, आज तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं आर्थिक नियोजन कराल. आज कलात्मकता आणि सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. तिचा चांगला वापर कराल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार आणि आत्मविश्वासाने सर्व कामे पूर्ण कराल. आज भागीदारांशी जुळवून घ्याल. त्यांचे विचार तुम्हाला पटतील. आज तुमचं मन उल्हासित राहील. मनोरंजनावर पैसे खर्च कराल.
कदाचित मानसिक चिंता आणि शारीरिक त्रास यामुळे समतोल राहणार नाही. वाणीवर संयम न ठेवल्यामुळे कदाचित भांडणं होऊ शकतात. कुटुंबीय आणि प्रिय व्यक्ती यांच्यासोबत पटणार नाही. आज प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिकदृष्ट्या लाभदायक दिवस जाईल. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून तुम्हाला लाभ होईल. काही दिवसामध्ये एखाद्या जवळच्या प्रेक्षणीय ठिकाणी प्रवासाचा बेत आखाल. आज तुमच्या उत्पन्नाची साधनं वाढतील. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करा. आज व्यवसायामध्ये धन, मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरी करत असाल तर तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल. घर, कुटुंब आणि संतती या सगळ्यांच्या बाबतीत आनंद आणि समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामानिमित्त तुमची धावपळ वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसात नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. आज किरकोळ कारणांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या गोंधळ उडेल आणि अशांतता जाणवेल. कामामध्ये उत्साहाची कमी राहील आणि कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद करणे टाळणे तुमच्या हिताचे राहील. मौज मजेसाठी जास्त खर्च कराल आणि जवळचे प्रवास होतील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9. मिथुन राशी. मित्रांनो, आज तुमच्या प्रेमसंबंधामध्ये भांडणं होण्याची शक्यता आहे, परंतु ते वाद शांततेने सोडवावे लागतील. वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये सुखाची कमतरता जाणवू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करा. मुलाबाळांकडून आज एखादी चांगली आनंदाची बातमी मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुमच्या कामामुळे लोक प्रभावित होतील. कदाचित नवीन मित्रही जोडले जातील. आज तुमच्या मित्रांकडून तुमचं मनोबल वाढेल. त्यामुळे तुमच्या आनंदात भर पडण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण होतील. प्रिय व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्याबद्दल आकर्षणाची भावना निर्माण होईल. मित्रांसोबत मौज मजा कराल. आज तुमची उत्सुकता शिगेला पोहोचेल. कोणत्याही कामामध्ये घरच्यांचा पाठिंबा अतिशय महत्त्वाचा असतो आणि तो तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही भारावून जाल. आज अचानक घरी नातेवाईक येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. प्रेमसंबंधात जवळीकता निर्माण होईल. पती पत्नीमध्ये समंजसपणा वाढल्याने एकमेकांबद्दल आदर निर्माण होईल. सासरच्या मंडळींकडून काही शुभ कार्यक्रमाचं आमंत्रण मिळू शकतं. तुमच्या पालकांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळाल्यामुळे तुमच्या आनंदात वाढ होईल. कला आणि अभिनय क्षेत्रात जे व्यक्ती आहेत त्यांना प्रचंड प्रसिद्धी आज मिळेल. न्यायालयीन खटला चालू असेल तर तुमच्या बाजूने निकाल लागेल आणि तुमच्या डोक्यावरून मोठं ओझं उतरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला अपार आनंद प्राप्त होईल. प्रेमसंबंधातील आणि वैवाहिक जीवनातील नात्यात जवळीकता वाढेल. विशेष आकर्षण निर्माण होईल. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत आनंददायी वेळ घालवाल. एखादं
घरामध्ये शुभ कार्य घडेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9. कर्क राशी. मित्रांनो, आज कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या सहकार्यांशी तुमचा भावनिक संपर्क वाढेल. त्यांच्या सहवासात तुम्हाला चांगले वाटेल. परंतु जास्त आहारी जाणे योग्य नाही हे लक्षात ठेवा. आज तुम्हाला मुलाबाळांकडून एखादी चांगली बातमी ऐकावयास मिळेल. कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी तुम्हाला मिळेल. आज तुमच्याबद्दल सर्वांना आकर्षण वाटेल आणि जादू होईल. प्रेमसंबंधांमध्ये जवळीकता वाढेल. प्रेमविवाहाबद्दल पालकांशी बोलणे आज फलदायी ठरेल. घरगुती जीवनात पती पत्नींमध्ये एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होईल. नोकरीमध्ये तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंद होईल. जोडीदारापासून दूर जावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल. मित्रांनो, प्रिय व्यक्तीसोबत संवाद कमी करू नका, त्यामुळे नात्यातील गोडवा कमी होतो. आज मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. जुन्या काही मित्रांसोबत तुम्ही तुमचं मन हलकं कराल. कौटुंबिक नात्यात विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंधामध्ये दुरावा वाढेल. विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींसाठी काही स्थळं येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. उच्च शिक्षणासाठी तुमच्या राशीच्या काही लोकांना, विद्यार्थ्यांना घरापासून दूर जावे लागू शकते, ज्यामुळे भावनिक ताण निर्माण होईल. आज वडिलांशी विनाकारण मतभेद करू नका. मित्रांनो, एखाद्या खास मित्राची भेट तुम्हाला आज होईल. कुटुंबात प्रिय व्यक्तीसोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढतील, परंतु ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9. सिंह राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यापार रोजगारामध्ये तुमचा विस्तार वाढेल. आज तुमच्या मनाची प्रसन्नता वाढेल. अशा स्वरूपाची एखादी घटना घडेल की जी बघितल्यानंतर तुम्हाला आनंद होईल. नोकरीमध्ये वेतनवाढीची बातमी मिळेल. आजचा दिवस लाभदायक दिनमान आहे. तुमच्या आर्थिक स्रोतामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना शासनाकडून योग्य मोबदला दिला जाईल. तुम्हाला तुमच्या कर्मावर विश्वास ठेवावा लागेल. कुटुंबातील वृद्ध व्यक्तींच्या आजारपणाचा त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे दवाखान्यात पैसे जातील. मित्रांनो, आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. मानसिक स्वास्थ्य सांभाळण्याचा प्रयत्न करा, कारण ते बिघडण्याची शक्यता आहे. प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊन आरोग्याच्या समस्या उद्भवतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये मनात दडपण किंवा भीती वाटण्याची स्थिती निर्माण होईल. वादविवाद उत्पन्न करणारा आजचा दिवस असू शकतो. आज प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा आणि वाहनांपासून दूर राहा. मोठ्या दुखापतीची शक्यता आहे. आज शक्यतो मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. मित्रांनो, आज तुम्ही केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. आज तुम्ही जी भूमिका मांडाल, जो निर्णय घ्याल, तो योग्य ठरेल. रोजगारामध्ये
अत्यंत अनुकूल फलदायी असा दिवस जाईल. ज्या नव्या घराचे स्वप्न तुम्ही पाहत होतात ते नवं घर लवकरच तुम्ही घेणार आहात. आज व्यवसायाच्या विस्ताराच्या नव्या संधी तुम्हाला आकर्षित करतील आणि भागीदारीचे प्रस्ताव फायदेशीर ठरतील. सहकार्यांची उत्तम साथ तुम्हाला मिळेल. येणाऱ्या काही दिवसात तुमची आवक बऱ्याच प्रमाणात वाढेल. वैवाहिक जीवनात मनाजोग्या काही आनंदाच्या घटना घडू शकतील. जोडीदाराच्या आणि तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल आणि आर्थिक व्यवहार करत असाल तर ते भविष्यात फायदेशीर ठरतील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9. कन्या राशी. मित्रांनो, आज तुमच्या राशीला आनंददायी वातावरण राहील. नोकरदारांना नवीन नोकरीचे प्रस्ताव प्राप्त होतील. मित्रमैत्रिणींकडून तुम्हाला साथ लावेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. व्यापारी असाल तर एखादी नवीन योजना अंमलात आणा, नक्कीच फायदा होईल. नोकरदार असाल तर बढतीचे योग आहेत. काही दिवसात प्रमोशन मिळेल. व्यापारी असाल तर गुंतवणुकीचे प्रश्न मार्गी लागतील. थोड्याच दिवसात तुमचे कर्ज प्रकरण मंजूर होईल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. प्रवास करत असाल तर नक्कीच करावा, त्यातून लाभ घडेल. येत्या काही दिवसात परदेश भ्रमणाची शक्यता आहे. तुमच्या सुप्त कलागुणांना इतरांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. आजचा दिवस तुम्हाला शुभ फळं मिळतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठं पद प्राप्त होईल. नोकरीत असाल तर काम करताना सजग राहा. आज एखादी आनंदाची आणि समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. मित्रांनो, एखादी नवीन संधीही मिळू शकते. तुमच्या हातून एखादं धार्मिक कार्य घडेल. विद्यार्थी असाल तर विद्या अभ्यासात प्रगती होईल. आज तुम्ही संततीबद्दल समाधानी असाल. त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमची सर्व कामं नियोजनात्मक पद्धतीने सुरळीत पार पडतील. व्यापारी असाल तर आजचा दिवस अतिशय प्रगतिकारक राहील. अचानक आर्थिक लाभाचे काही घटना घडतील. आज केलेली गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे. शेअर मार्केटमध्ये किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करू शकता. आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. व्यावसायिक असाल तर तुमच्यासाठी एखादा नवीन प्रस्ताव येईल. तो तुम्ही नक्कीच स्वीकारा, कारण फलदायी दिवस आहे. कोर्ट कचेरीची कामे, वडिलोपार्जित प्रॉपर्टीची कामं आज मार्गी लागतील. नोकरीचे काही प्रश्न समंजसपूर्वक सोडवा आणि तुर्तास नोकरी बदलण्याचा विचार करू नका. सामाजिक कार्यात तुम्हाला लाभ मिळेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9. तुळ राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी शुभदायक राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या कर्तृत्वाला मान मिळेल. आज तुम्ही एखादा धाडसी निर्णय घेऊ शकता. तुमच्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. आज शासकीय कामकाजात तुम्हाला निश्चित यश मिळेल. बऱ्याच दिवसापासून अडलेलं एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. आज तुमचा सर्वत्र मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारामध्ये नवीन तंत्रज्ञान तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. महिला वर्गांना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल. आज कौटुंबिक पातळीवर समाधानी राहाल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लोकांना आजचा दिवस शुभदायी ठरेल. मित्रांनो, आज
खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. कदाचित नैराश्यामुळे चिडचिड निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे चिंताही वाढेल. रोजगारात जबाबदारीनुसार काम करा. मनात अशांती असल्यामुळे तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो. मित्रांनो, आज तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी मोठी झेप घ्यावी लागेल. कायदेशीर कटकटी मागे लागू शकतात, परंतु बुद्धी चातुर्याच्या जोरावर तुम्ही त्यातून बाहेर पडू शकाल. आजचा दिवस समाधानकारक राहील. मनाच्या गतीवर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अति उत्साहीपणा तुम्हाला टाळावा लागेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास निश्चित यश प्राप्त होईल. विद्यार्थी असाल तर अनुकूल दिवस आहे. व्यापारी असाल तर जुनी येणी वसूल होतील. थकबाकी वसूल झाल्यामुळे आर्थिक लाभात वाढ होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी वृद्धिदायक राहील. कौटुंबिक सौख्य अपेक्षेप्रमाणे लाभेल. प्रवास करत असाल तर तो हितकारक ठरेल. ठरवलेली कामं वेळेत पार पडतील, परंतु वेळेचा अपव्यय तुम्हाला टाळावा लागेल. आज प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागू शकतो, परंतु वादविवाद टाळलेले बरे. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9. वृश्चिक राशी. मित्रांनो, आज तुमच्या आणि तुमच्या वरिष्ठांच्या विचारांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरीमध्ये केलेली चूक तुम्हाला महागात पडू शकते आणि कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. व्यापारी असाल तर कर्ज प्रकरण नामंजूर होण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे देणे टाळावे लागेल. आज अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहील. आज तुमच्या कार्यक्षेत्रात मानधनात वाढ होईल आणि सन्मान प्राप्त होईल. तुमच्या कला कौशल्यांना प्रसिद्धी मिळेल. आज तुम्हाला मनातील नकारात्मकता दूर ठेवून काम करावं लागेल. त्यामुळे नोकरीत अपेक्षित यश लाभेल. आज प्रवास होण्याची शक्यता आहे आणि प्रवासातून लाभ मिळेल. व्यापारी असाल तर कार्यात वृद्धी होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचं मन रमेल. एखाद्या नवीन योजनेवर आज काम करू शकता. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल. आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक बाबतीत तुमची सगळी कामं वेळेवर पूर्ण होतील. तुमच्या क्षेत्रातील गुरुजनांना भेटण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये स्नेह निर्माण होईल. प्रेम प्रकरणामधील संबंध आणखी दृढ होतील. महिला वर्गाकडून आज तुम्हाला विशेष सहकार्य लाभेल. दूरचे प्रवास तुमच्यासाठी हितकारक ठरतील. आज तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढाल. त्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होईल. येत्या काही दिवसात उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. आज तुमचं मानसिक सौख्य अतिशय उत्तम राहील. संगीत क्षेत्रातील व्यक्तींना शासनाकडून योग्य मोबदला मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची, वृद्ध व्यक्तींची काळजी करावी लागेल. त्यांच्या खाण्यापिण्याकडे, औषधांकडे लक्ष द्यावे लागेल. मित्रांनो, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9. धनु राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. व्यवसाय क्षेत्रात स्पर्धा नसल्यामुळे आज तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल. नोकरदार व्यक्ती
काही अतिरिक्त कामामुळे अस्वस्थ आणि नाराज राहतील. दुपारपर्यंत तुम्ही तुमच्या कामामध्ये गांभीर्य दाखवाल. दुपारनंतर छंद पूर्ण करण्याच्या इच्छेमुळे कामात लक्ष लागणार नाही. आज आर्थिक स्थितीत सातत्याने सुधारणा होईल. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला नफा मिळू शकतो. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज तुम्ही तुमच्या इच्छा सहजपणे पूर्ण करू शकाल. दिखाऊपणाच्या प्रवृत्तीमुळे क्षमतेपेक्षा जास्त खर्च केल्याने तुमच्या आर्थिक बजेटवर परिणाम होणार आहे. इतर दिवसांच्या तुलनेमध्ये आज घरात शांतता राहील. आज भाग्याची साथ तुमच्या बाजूने असेल, परंतु आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा खर्चिक राहील. अचानक धनाच्या आगमनामुळे व्यर्थ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. सामाजिक कार्यात इंटरेस्ट घेतल्यामुळे कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. मित्रांनो, सहकार्यांशी चांगले संबंध ठेवा, त्यामुळे काम व्यवस्थित होईल, अन्यथा कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही माध्यमातून उत्पन्न वाढेल. उत्पन्नाचे प्रमाण वाढल्यामुळे गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीत खर्च होणार आहे. घरात नातेवाईकांच्या आगमनामुळे विशेष घडामोडी घडतील. वादविवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी काही निधी बचत करून ठेवावा लागेल. आज तुमचं आरोग्य काहीसं खराब राहील. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे, परंतु तुमच्या जिद्दीपुढे आजारपण काही चालणार नाही. आज तुमच्यामुळे कदाचित तुमच्या कुटुंबातील सदस्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी घाई करून काम करू नका. आज पैशाशी संबंधित काम करण्यासाठी वरिष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या तरच बरे होईल. आज इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यात तुमचा अपमान होऊ शकतो. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9. मकर राशी. मित्रांनो, आज तुमची इच्छा नसतानाही भांडणं, मतभेद होऊ शकतात. आज तुमच्यावर कोणाकडून तरी टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वागण्यात मवाळपणा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा लाभाच्या संधीपासून तुम्ही दूर राहाल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य राहील. आज खर्चावर नियंत्रण ठेवल्यास पैशाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. आज तुम्हाला काटकसरीने काम करावे लागेल. तरीही तुम्हाला काही महत्त्वाचे घरगुती खर्च करावेच लागतील. घरातून किंवा नातेवाईकांकडून एखादी अशुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तब्येतीची काळजी घ्या. आज तुम्हाला सुख शांतीचा अनुभव येईल, परंतु दिवसाच्या सुरुवातीला आळशीपणामुळे काही महत्त्वाच्या कामांना उशीर होऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून दिवसाच्या मध्यापर्यंत स्थिती चांगली राहील. त्यानंतर व्यवसायातील मंदीमुळे नफा कमी होईल. नोकरदार लोक आज कोणतीही चिंता न करता आरामात वेळ घालवतील. संध्याकाळचा वेळ घराबाहेरील मनोरंजनात तुम्ही व्यतीत कराल. घरगुती गरजांसाठी आज वायफळ खर्चही होण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांच्या टोकाच्या वागण्याकडे आज तुम्हाला दुर्लक्ष करावेच लागेल, तरच घरात शांतता राहील. तुमच्या समाधानी स्वभावामुळे आज तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत राहाल, परंतु निष्काळजी वृत्तीमुळे कुटुंबातील सदस्यांचे टोमणे ऐकावे लागतील. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अधिक दक्षता घ्यावी लागेल. स्पर्धा आणि व्यस्तता अधिक राहिल्यामुळे चोरीची भीती राहील. आज तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आज इतरांकडून गोड बोलून काम काढून घ्यावे लागेल. मित्रांनो,
अनोळखी लोकांसोबत शक्यतो संबंध लवकर दृढ करू नका. काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे प्रेमसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज अचानक मानसिक स्थिती खराब होईल, परंतु भाग्य तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही कल्पनेच्या दुनियेत हरवून जाल. आज तुम्हाला शक्य तितका मोठा विचार करावा लागेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9. कुंभ राशी. मित्रांनो, नोकरी करत असाल तर आज वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वादविवाद करू नका, अन्यथा हानी होऊ शकते. तुम्हाला आज तुमचा राग आणि वाणी या दोघांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आज तुम्हाला सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांसोबत एखाद्या रम्य ठिकाणी ट्रिप काढू शकता. आज तुमचं वैवाहिक जीवन अतिशय आनंदी राहील. दिवसभरात मुलांचे काही प्रश्न सोडवण्यात तुमचा वेळ जाईल. आज नशीब तुमच्या बाजूने असेल, परंतु व्यवसाय करत असाल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल, तरच यश मिळेल. कदाचित वरिष्ठांच्या रागाचं शिकार तुम्हाला व्हावे लागेल. व्यवसायासाठी काही नवीन योजना आखत असाल तर भविष्यात नक्कीच फायदा होईल. नोकरीशी संबंधित असणाऱ्या समस्या आज सुटण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. मित्रांनो, तुमचे मित्र किंवा कुटुंब यासोबत कुठे बाहेर फिरायला जाऊ शकता. आज परदेशातील मित्र तुम्हाला फोन करू शकतो आणि एखादी चांगली बातमी तुम्हाला देऊ शकतो. मित्रांच्या भेटीमुळे आज तुमच्या मनावरचा ताण कमी होण्याची शक्यता आहे. आज दिवसभर तुम्ही आनंदी राहाल. मित्रांनो, विरोधकांच्या कोणत्याही टीकेकडे लक्ष देऊ नका. फक्त आणि फक्त तुमच्या कामावर फोकस करा. संपत्तीत वाढ करण्यासाठी तुमच्या प्रिय व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुमच्या मुलांना किरकोळ काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु भाग्याची साथ मिळेल हे लक्षात ठेवा. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर जपून करा, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी एखाद्या दूरच्या ठिकाणी प्रवास होण्याची शक्यता आहे आणि प्रवासात फायदा होईल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9. मीन राशी. मित्रांनो, आज व्यवसायासाठी तुम्हाला दूर कुठेतरी प्रवास करावा लागू शकतो, परंतु प्रवासात फायदा होईल हे मात्र लक्षात ठेवा. आज व्यावसायिक यशासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावेच लागतील. आज तुम्हाला तुमच्या शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यांची प्रत्येक चाल तुम्हाला ओळखून त्याप्रमाणे वागावं लागेल. आज तुमच्या मुलांना सामाजिक कार्याची आवड लागेल आणि आज तुम्हाला वरिष्ठांचा आशीर्वाद मिळेल. त्या आशीर्वादामुळे तुमची अनेक कामं सहजगत्या पार पडतील. आज कुटुंबामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमावर चर्चा केली जाऊ शकते. मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करू शकता. कुटुंबात वादविवाद होऊ शकतो, परंतु तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबातील सर्व सदस्य आज त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतील. आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तुमचं पद, प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. कोणताही प्रवास आज न केलेला बरा. फक्त कुटुंबासोबत वेळ घालवा.
ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. काही समस्यांवर उपाय न मिळाल्याने मनात अशांततेची भावना राहील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. विद्यार्थी असाल तर तुम्हाला अभ्यासात मन रमवावे लागेल, तरच यश मिळेल. पैशाच्या कमतरतेमुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे, परंतु सासरच्या व्यक्तींकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीशी संबंधित काही लोकांना आज शुभ संधी मिळू शकते. आज तुम्हाला सामाजिक सन्मान मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत लांबचा प्रवास होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. पैसे जास्त प्रमाणात खर्च होतील. तुमच्या मुलांसाठी भेटवस्तू घ्याल. कोणतीही गुंतवणूक करताना फायदा होईलच अशी शाश्वती देता येत नाही, त्यामुळे गुंतवणूक ही विचारपूर्वक करावी. आज तुम्हाला नशिबाची संपूर्ण साथ मिळेल. मित्रांसोबत पार्टी कराल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 9.